पण दास आहे तुमचा, प्रमाण आहे आम्ही ज्याचे दास त्याचा पंढरी वास, म्हणून तुमची व्याख्यान पंढरीनाथाच्या संदर्भात केलेला पहिला. आता पंढरी दासाचं चिंतन तुमचे म्हटल्यानंतर तोच परमात्मा त्या ठिकाणी असताना आशीर्वाद परमात्मा देतो का, तर त्याचं उत्तर आहे नक्कीच. ज्या अभंग रचना करायला पांडुरंग परमात्म्याने सांगितलं त्या आशीर्वाद देण्यासाठी पांडुरंग उभा आहे. पण ते करत असताना देवानं सांगितलं माझ्याकडून जरी काही चुका असतील तर ते सुद्धा अभंग तुम्ही करा. कारण देवाला सुद्धा निर्वाण चिंतन आहे, देवाला सुद्धा जन्म आणि मरण आहे. आता जन्म मरण जर देवाला आहे तर महाराज तुम्ही मागच्या 2 तासापूर्वी एक सांगितलं, हो त्यांना 1 तास त्यांना माताडी घेणं जन्म घेणे लागे वासनेच्या संगी. आता वासनेच्या संग हाच जन्म परमात्मा आहे. किंवा त्याही पुढे जाऊन तुकाराम महाराज त्या जीवाला आपला देव असं म्हणतात. जीव अवघा देव, स्पष्ट शब्दात तुकारामांची व्याख्या, जीव अवघा देव. आता जीव अवघा देव आहे म्हणून आम्ही इथे आलो. पण गावची लोकसंख्या बघितली 2% पण नाही आपण इथे आलो. आलो म्हणजे आपण नामोद्देश केलं नाही का, मोठमोठे कटआउट लावले, मोठमोठे व्याख्यान लावले, पण ते येऊ शकले नाही. त्याला कुळी कन्या पुत्र भोतिजी सात्विक विचारांचाच माणूस येऊ शकतो. आता काय झालं ही गेन आली दो मनी त्यांची मोबाईल ಒಂದ ಮನೆಗೆ 4-5 ಮೊಬೈಲ್. ಆ ಮೊಬೈಲ್ದಾಗ ನನಗೆ ಎಲ್ಲ ಬರ್ತದೆ. ನಮ್ಗೆ ಜ್ಞಾನೇಶ್ವರಿ ಓದಕ್ಕೆ ಬರ್ತಿದ್ದಾರೆ. ಮೊಬೈಲಿಂದ ನಾವು ಜ್ಞಾನೇಶ್ವರಿ ಮಾಡೋದನ್ನ ಪರಮಾತ್ಮ ನಮ್ಗೆ ಆಶೀರ್ವಾದ ಮಾಡಂಗಿಲ್ಲ. ಓದ್ ಬರ್ತೈತಿ. ಜ್ಞಾನೇಶ್ವರಿನ ಮುಂದೆ ಇರಬೇಕು. ಮೊಬೈಲಿಂದ ಜ್ಞಾನೇಶ್ವರಿ ಅರ್ಥ ಏನು, ಯಾವುದೋ ಪ್ರಮಾಣ ನಮ್ಗೆ ಗೊತ್ತಿಲ್ಲ, ಅದ್ರ ಸಂಬಂಧ ನಾವು ಮೊಬೈಲ್ ಬರಬೇಕು. ನಾವೇನ್ ತಿಳ್ಕೊಂಡ್ರೆ ಜ್ಞಾನೇಶ್ವರಿ ಪೂಜೆ ಯಾರು ಮಾಡಿ ಮೊಬೈಲ್ ಗ್ರಂಥ ಪೂಜೆ ಇವತ್ತು ಮಾಡಿದ್ವಿ, ಮೊಬೈಲ್ ಪೂಜೆ ಮಾಡ್ತೀವಿ ನೋಡೋದು. ಹೌದ್ರಿ, ಮತ್ತೆ ಹೇಳ್ಬೋದು ಇವ್ರು ಯಾಕೆ ಇದು ಬಿಟ್ಟಿದ್ದು, ಅದು ಬಿಟ್ಟಿದ್ದು ಉದ್ದೇಶ ನಾವು ಅದ್ರಾಗ ಐತಿ, ಬಿಟ್ಟಿದ್ರೆ पाठांतर ಆಗಬೇಕು, ಇದಂತ ಆಗೋದಿಲ್ಲ. ಮತ್ತೆ नाथरी बालक बुबडावले काय महाराज पुढे कळत नाही ना. का बापुरा तुका पाऊले ते जोड करून गे माऊले हे देवी जय जय शुद्धय उदारे प्रसिद्ध अनवतानंदी विषय मिठी दिल्या लुटी ते गुरु कृपा दृष्टी निर्वेश होय. तुम्हाला दिलेले प्रश्नोत्तर मला द्यावे लागतील. उद्या सकाळी माझ्या ताब्यात द्याव. उद्या मी पहाटे कापड्याला इथं थांबे. ज्यांनी प्रश्न लिहिले त्यांनी आणून द्या. पास झाले तर पास करतो, नापास झाले तर नापास पण पास होतात. आणि कोणते नापास होतात मुलांना मुलींना लहान मुलं या सर्वांना त्या प्रश्न उत्तर या ठिकाणी खूप सुंदर प्रश्न उत्तर आहे. उद्याचा कार्यक्रम झाल्यानंतर नाळेचा कार्यक्रम होत नंतर मंद पंढरपूरलिंद मत चैत्र आषाढ कार्तिक वारी बसायची. त्याला पाद्याचा दिंडी म्हणतायची. पाद्याचा दिंडी बनवत तमतम दिंडी तमतम नंबर भजन कीर्तन व्रता सगळा व्रताचा दशमी व्रताचा आरंभ, दशमी कीर्तन प्रवचन भजन द्वादशी मार्गाचा संकल्प ही अभंगाचा तुकाराम महाराज मागचं एनविरंता धन्य शब्द किंवा अभंग काय आहे, तुमच्या दाशीचा दास करुणी ठेवा. शब्द ठेवा असा आलेला आहे, ठेवलेला नाही. अपेक्षा केली तुकाराम महाराजांनी, और अपेक्षा मारित. पण काय मारित अपेक्षावर ನೀವು ನಿಮ್ಗೆ ಜ್ಯೋತಿನಿ ಇಟ್ಟಂತ ನಮ್ದು ಏನು ಬೇಕಾಗಿಲ್ಲ, ಆಶೀರ್ವಾದ द्यावा. हाची मध एवढ्याच पर्यंत इतरांचं नाव देऊ. नववेद काय मुलीने भक्ती. आता तिथे 10 वाजले, 9:10.
नवविध भक्ती श्रवण कीर्तन प्रवचन निजे ध्यासन आत्मनिवेदन हे नवविध भक्ती ज्यावेळेस काही मिळेल तर ज्या ज्या वेळेला यांचा संपर्क येईल त्या वेळेला आपण करू. नवविध काय बोलिले जे भक्ती ज्याला माझ्याची संत जन तुका म्हणे तुझ्या पायाच्या आधारे उतरील खरी भवनिधी तुमचे दाशीचा. हा शब्द तुमच्या पायाच्या आधारे म्हणजेच परमात्म्याचा विचार तिथे तुकाराम महाराज येतो. तुमचे दासीचा दास करून द्यावा आशीर्वाद द्यावा अशी मदत. आणि लास्ट मध्ये तुका म्हणे तुमच्या पायाच्या आधारे तुमच्या पायाच्या म्हणजे देवाच्याच पायाचा आधार देवाच्या पायाच्या आधार देवाला काल दर्शन आता ಎಲ್ಲರೂ ಕೂಡ ನಾವು ದೇವರ ದರ್ಶನ ಮಾಡುವಂತ ಆ ಪರಮಾತ್ಮದ ಕಾಲನ ಬಯಸುತ್ತ ತುಕಾರಾಮ ಮಾತು तुका म्हणे तुमच्या पायाच्या आधारे उतरील खरे भवनदी. ಎಲ್ಲರೂ ಪ್ರಪಂಚಕ ಜನ ಎಲ್ಲರೂ ತನ್ನ ಮಾನನ ಪ್ರಾಪಂಚಿಕ ವಿಷಯ ಭಾವನೆ ಎಲ್ಲರೂ ಅದರ ಹೋಗ್ಬಿಡ್ತಾರೆ ಅದ ಕಾಲ ದರ್ಶನ ಎಲ್ಲರೂ ಮಾಡ್ತಾರಂತ ಅದಕ್ಕೆ ತುಕಾರಾಮ ಮಾಡುವ ಮಾತು ಹೇಳಿದ್ರು. तुका म्हणे तुमच्या पायाच्या आधारे उतरील खरे भवनदी ಯಥಾವಕಾಶ ಯಥಾಮತಿ ಯಥಾಸ್ಥಿತಿ ಟೈಮ್ ಅಂತ ಮುಂದಿನ ನಮ್ದು 11 ಊಟ ಮಾಡೋದು ವಿಶ್ರಾಂತಿ ಮಾಡಬೇಕು. 4 ಕಾಕರಾತಿ ಟೈಮಿಂಗ್ ವಾಕಿಂಗ್ ಹಂಗೆಲ್ಲ ಬೆಳೆಯಿತು ಅಂತ ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ಏನು ಅಪೂರ್ವವಾಗಿ ಕೀರ್ತನ ಯಾವಾಗ ಮಾಡ್ತಾರಂತ ನಿರೂಪಣೆ ಏನು ಗೊತ್ತಿಲ್ಲ. ಭಾಳ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡೋರು ದಶಮಿ ಮಾಡ್ತೀವಿ ಏಕಾದಶಿ ಮಾಡ್ತೀವಿ ದ್ವಾದಶಿ ಮಾಡ್ತೀವಿ ತ್ರಯೋದಶಿ ನೋಡಪ್ಪ ಯೋಗ ಅಂತಂದ್ರೆ ಯಾವುದು ಮಾಡ್ಬೋದು. ಯೋಗ ಬಂದಿರಂತ ಪ್ರವಚನ ಮಾಡ್ಬೋದು. ಯೋಗ ಬಂದಿರಂತ ಏನು सुरू ಅಂತ योगायोगದಿಂದ आज विशेष म्हणजे मी मला वाटतं 10-15 वर्षानंतर मराठीमध्ये बोललो. कारण गोंधळी समाजाला मराठी बरंच कळतं आणि बाहेर बसलेल्याला पण महाराज काहीतरी सांगतात त्यांनाही आता भावार्थ कळला. यथावकाश यथामती यथास्थिती त्याचा भावार्थ झाला. अभंगाच्या पहिल्या चरणाची चाल होईल. चाल झाल्यानंतर अनेक तरुण मुलं या मुलांना मी जबाबदारीने सांगेन की पुंडलिक आणि ज्ञानेश्वर यांनी आपले मुलं म्हणून त्या मुलांना तयार करा की जेणेकरून एकाचे 2, 2चे 4, 4चे 8, 8चे 10, 10चे 50 आणि 108 मुलं ज्या दिवशी इथे होईल त्याला आपल्या वडिलांच्या सेवेत आपण आहोत हा संकल्प आपण त्या ठिकाणी करू. युवतींना उगवल्यावर संकल्प मागू ಈ SSLC ಪಾಸ್ ಆಗಬಹುದು. ಅದಕ್ಕೇನು ದೊಡ್ಡ ಮಾತಿಲ್ಲ. ಕೀರ್ತನ ಭಜನ ಪ್ರವಚನ ನಾಮಸ್ಮರಣ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಇದು ಉದ್ಧಾರ ಮಾಡಬೇಕಂತ ಆಶೀರ್ವಾದ ಸಂಸ್ಥೆ ಆಗಲಿ ಮತ್ತು ಪಂಢರಪುರದಾಗ ಹೆಂಗೆ ಅಂತಂದ್ರೆ 4 ತಿಂಗಳು ಪಂಢರಪುರ ಅಂತ 4 ತಿಂಗಳು ನಮ್ಮ ಕಡೆ ಜವಾಬ್ದಾರಿ 8 ತಿಂಗಳ ಪುಂಡ್ಲಿಕ ಜವಾಬ್ದಾರಿ 4 ತಿಂಗಳು ಅವ್ರು ನಮ್ಮ ಪಂಢರಪುರ ನಂತರ ಎಲ್ಲರಿಗೆ ಕಪಾಟ ಫ್ರೀ ಎಲ್ಲರಿಗೆ ಕಪಾಟದಿಂದ ಬಂದಿದ್ದು ಕೀರ್ತನ ಭಜನ ಪ್ರವಚನ ಶ್ರವಣ ಮಾಡಕ್ಕೆ ಹೋಗ್ಬೇಕಂತ ಫ್ರೀ ಬರೋದ್ರ ಟೈಮ್ನ ಎಲ್ಲರಿಗೆ ಡ್ರೆಸ್ ಕೊಡೋದು ಅದೇ ಜವಾಬ್ದಾರಿ ನಮ್ದು ಐತಿ. ಇಷ್ಟ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ಶಿವ परमात्मा पांडुरंग श्री शंकर स्वामी महाराज शूर पहिलं चरण मधुमत सारंग पहिलं चरण मधुमत सारंग आई यशवंत ना तुम तेरा से